न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान म्हणजे शिर्डी येथील साईबाबा। हिंदू मुस्लिम यांचे श्रद्धास्थान म्हणजे साईबाबा। साईबाबांच्या दर्शनाने प्राप्त होणारी मनशांती आणि मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। नाशिक शहरामधील देखील विविध मंडळाच्या वतीने साई भंडाऱ्याचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येत असतं। असंच एक आयोजन गणेशवाडी छगन भुजबळ पतसंस्थेजवळ साई योगीराज ग्रुपच्या वतीने भव्य असं साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये मुख्य असं आकर्षण द्वारकामाईचा हुबेहूब देखावा सादर करण्यात आला होता। तसेच साईबाबा यांची जिवंत भूमिका प्रीतम भाऊ चांगले यांनी साकारली होती। त्याचप्रमाणे खंडेराव महाराजांची भूमिका देखील सागर भाऊ खैरनार यांनी साकारली। स्वामी समर्थ अमोल भाऊ चांगले, शंकर महाराज पप्पू खैरे यांनी साकारली आहे। साई भंडारा दरम्यान उज्जैन येथील श्री महाकाल येथील कलाकारांनी आपली कला देखील सादर केली आहे। तसेच या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला। या साई भंडाऱ्यासाठी नाशिक येथील प्रतिष्ठित अशा व्यक्तींनी भेट दिली आणि आयोजकांना शुभेच्छा देखील दिल्या। साई योगीराज ग्रुप तसेच ओम बजरंग ग्रुपच्या वतीने आता नवीन वर्षी सुरुवात झाली आहे। नवीन वर्षानिमित्त साई योगीराज ग्रुप सालाबादप्रमाणे या ठिकाणी साई भंडाऱ्याचं आयोजन करत असतं। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साई भंडाऱ्याचं आयोजन केलंय। या ठिकाणी आपण बघत आहोत की भगवान शंकराचा तसाच विष्णूचा देखावा या ठिकाणी साई योगीराज ग्रुपच्या वतीने आयोजित केला आहे। मी समस्त दरवर्षीप्रमाणे गणेशवाडी पंचवटी नाशिक या ठिकाणी आज साई भंडारा आपण आयोजित केला आहे। साई योगीराज ग्रुप तसंच ओम बजरंग ग्रुप तर्फे आपण दरवर्षी या ठिकाणी साई भंडारा आयोजित करतो। या ठिकाणी आपलं 11 वर्ष आज संपूर्ण होत आहे आणि त्यात तसेच या ठिकाणी आलेल्या सर्व साई भक्तांचे मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच सागर भाऊ खैरनार, अमोल चांगले, सागर मोरे, अमर भाऊ खैरे तसेच आमचे आप्पा यांना सर्वांना मी यांचं योगदान खूप महत्त्वाचं माझ्यासाठी आणि आलेल्या आपल्या सर्व साई भक्तांना विनंती करतो की आलेल्या सर्व साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा। आज 3 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे होणारा हा साई योगीराज ग्रुप आमच्या सर्वांच्या तर्फे एक सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो। याही वर्षी दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आम्ही आज इथं आयोजित केला। त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती योगेश भाऊ शेवरे, आपले सतीश भाऊ मोरे, राजभाऊ पाटील आणि अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या या उपस्थितीबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि इथे बऱ्याच संख्येने आज भाविक या ठिकाणी प्रसादाला उपस्थित राहिले। त्या सर्व भाविकांचे देखील मी आभार मानतो। या ठिकाणी अमोल भाऊ चांगले, प्रीतम भाऊ चांगले, अंबादास भाऊ खैरनार, सागर भाऊ मोरे आणि पप्पू भाऊ खैरे हे यांचं या ठिकाणी सर्वात मोठं योगदान आहे आणि यासाठी मी सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना या ठिकाणी प्रसाद घेण्याबद्दल विनंती करतो। धन्यवाद। आज आपण सर्व साई योगीराज या फाउंडेशनच्या वतीनं साई भंडाऱ्याचा कार्यक्रम अमोल भाऊ असतील, सागर भाऊ असतील यांच्या सर्व ग्रुपने या ठिकाणी आयोजित केला आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। सर्व साई भक्त आनंदाने उत्साहाने या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या साई भंडाऱ्याचा कार्यक्रम या सर्व ग्रुपने आयोजित केलेला आहे। या परिसरातील नागरिकांना असेल, नाशिकमधील सर्व नागरिकांना या साई भंडाऱ्याचा लाभ या सर्व ग्रुपने आयोजित करून दिल्याबद्दल मी प्रथमतः या सर्व ग्रुपचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या साई योगीराज ग्रुपला खूप खूप हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा। आज साई योगीराज यांच्यातर्फे साई भंडारा चांगले खैरनार यांचा 11वा वर्ष आणि तरी आज भरपूर इथे सर्व नागरिक इथे या भंडाऱ्याचा खूप छान प्रकारे प्रसादाचा उपभोग घेत आहे। तरी मी सर्वांना या सर्वांनी जे एवढं सामाजिक कार्य करताय मी सर्वांना त्यांच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण अशी साईबाबांची प्रार्थना करतो। यानंतर साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। परिसरातील आलेल्या भक्त भाविकांनी साई भंडाऱ्याचा आस्वाद घेतलाय। गणेश देवाळेसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया मराठी, नाशिक।